हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या गुरुवार 21 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये बाळजाबाईने चक्क आढळरावांचे पाय धुवून त्यांची माफी मागितली आहे. आणि आजपर्यंत बाळजाबाईने आढळरावांबद्दल जी काही कटकारस्थानं केली, जी काही पापं केली, त्या सगळ्या पापांचा पाढा वाचला आणि हात जोडून त्यांची माफी मागितली. पण शेवटी आढळराव, कृष्णा, दुष्यंत यांचा विश्वास बसलाच नाही. आणि मग बाळजाबाई खरं बोलतीये की पुन्हा नाटक करतीये हे जाणून घेण्यासाठी कृष्णाने एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. कृष्णाने बाळजाबाईला सांगितलंय की आजपर्यंत तुम्ही ज्या ज्या गावकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या आहेत त्या सगळ्या जमिनी परत करायच्या. जर तुम्ही असं केलं तरच तुम्ही सुधारल्या असं आम्ही मानू. मग बाळजाबाई खरंच सुधारली आहे का? बाळजाबाई या जमिनी परत करणार का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाई घराबाहेर अंगणात बसलेली असते. तिने चक्क एक तबक आणलेलं असतं आणि या तबकामध्ये ती गुलाबाचं पाणी टाकत असते. तेवढ्यात आढळराव, कृष्णा, दुष्यंत घराबाहेर येतात. आढळराव या दोघांना हेच सांगत असतात की जर बाळजाबाईने कृष्णावर हल्ला केला असेल ना तर यावेळेस आपण कायदेशीर कारवाई करायची. पण तेवढ्यात आढळरावांची नजर बाळजाबाईवर जाते आणि बाळजाबाई हे काय करतीये हाच प्रश्न या तिघांना पडतो. तेवढ्यात बाळजाबाई उठून उभी राहते, या तिघांजवळ येते आणि म्हणते, थोरले सरकार, चला बसा तुम्ही या खुर्चीवर. आढळरावांना काही कळतच नाही. आढळराव विचारतात, आता हे काय नाटक सुरू आहे तुझं नवीन? तर बाळजाबाई अतिशय दुःखी होऊन म्हणते, थोरले सरकार, हे माझं कोणतं नाटक नाही आहे. तर आजपर्यंत मी जी पापं केली आहेत ना त्या पापांचं मी प्रायश्चित्त करतीये असं समजा. तुम्ही मला फक्त एक संधी द्या. असं म्हणून बाळजाबाई आढळरावांसमोर हात जोडते, रडू लागते. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. तर आढळराव म्हणतात, ए बाई, असं करू नकोस. तू असं वागते ना तर मला कसंसं होतंय. खोटं वाटं वागू नकोस. बस झाली तुझी नाटकं. एखाद्या माणसाने किती खोटं वागावं, त्याला काही सीमा असते ना. तर बाळजाबाई म्हणते, आढळराव, आजपर्यंत मी इतकी वाईट वागली आहे ना, तुमचा माझ्यावर विश्वास बसणार नाही हे मला माहिती आहे. पण हेच खरं आहे की पापी, कटकारस्थानी, पाताळयंत्री बाळजा मेली आहे आणि आता तुमच्यासमोर जी बाळजा उभी आहे ना ती बाळजा वेगळी आहे. तिने आता चांगुलपणाने वागायचं ठरवलं आहे, सगळ्यांशी चांगलं वागायचं ठरवलं आहे. त्यामुळेच मी तुम्हाला हात जोडते. माझी एवढी इच्छा पूर्ण करा. चला या खुर्चीवर बसा. आढळरावांना काय करावं ते कळतच नाही. आढळराव हे खुर्चीवर येऊन बसतात आणि बाळजाबाई त्यांच्यासमोर खाली जमिनीवर बसते. तेवढ्यात दलपत, मैनावती, जयकांतसुद्धा तेथे येतात. बाळजाबाई आढळरावांना या ताटात पाय ठेवायला सांगते. दुष्यंतला कळतच नाही की ही काय लेव्हलची नाटकं सुरू आहे बाळजाबाईची. आणि मग बाळजाबाई चक्क स्वतःच्या हाताने या गुलाब पाण्याने आढळरावांचे पाय धुते, त्यांचे पाय स्वच्छ करते आणि मग स्वतःच्या साडीच्या पदराने आढळरावांचे पाय पुसते सुद्धा. आढळरावांचा विश्वासच बसत नाही. कृष्णा, दुष्यंत, घरातील सगळेजण बाळजाबाईकडे आश्चर्याने पाहत असतात. आणि मग बाळजाबाई आढळरावांसमोर हात जोडते आणि आपल्या पापांचा पाढा वाचते. बाळजाबाई म्हणते, आढळराव, आजपर्यंत मी तुम्हाला कधीच माझा नवरा असल्याचा मान दिला नाही. नेहमी चार चौघात तुमचा अपमान करत राहिले, चार भिंतीच्या आत तुमचा अपमान करत राहिले. कधीच आपल्या नात्याचा मान राखला नाही. मी कधीच दुष्यंत आणि तुमचं नातं फुलू दिलं नाही. दुष्यंतच्या मनात तुमच्याबद्दल विष कालवलं, गैरसमज निर्माण केले आणि त्या सगळ्या पापांची शिक्षा आत्ता मला मिळतीये. आज मला कळतंय की स्वतःचाच लेख स्वतःवर रुसला असल्यावर कसं वाटतं ते. आज मी ते भोगतेय. आढळराव, मला माझ्या पापांची शिक्षा मिळाली आहे. मला या पापांबद्दल खूप वाईट वाटतंय. पण मी तुम्हाला गॅरंटी देते, यानंतर मी असं परत कधीच वागणार नाही, चुकीचं वागणार नाही. आणि जर मी चुकीचं वागले तर तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. असं म्हणून बाळजाबाई आढळरावांसमोर हात जोडून त्यांची माफी मागते. आढळराव, कृष्णा, दुष्यंत सगळे बाळजाबाईकडे पाहतच राहतात. आणि मग आढळराव बाळजाबाईला म्हणतात, बाळजा, आता तू जे काही बोलली ना त्यातला शब्द न शब्द खरा आहे. तू जे बोलली ते 100% खरं आहे. पण तू आता जे करते ना त्यावर आमचा विश्वास बसत नाही आहे. तू आजपर्यंत इतकी पापं केली आहेत की आम्ही तू असं माफी मागण्याने, माझे पाय धुण्याने तुला माफ करू, अशी तुझी अपेक्षा असेल ना
तर ती अपेक्षा चुकीची आहे. आम्ही एवढ्या लवकर तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि जर तुला खरंच तुझ्या पापांचा तिटकारा झाला असेल, तुला प्रायश्चित्त करायचं असेल, तर फक्त माझी माफी मागून होणार नाही, तर तुला घरातील सगळ्यांची माफी मागावी लागेल. कारण तू सगळ्यांची दोषी आहेस. तू सगळ्यांबरोबर वाईट वागली आहे. बाळजाबाईला हे पटतं. बाळजाबाई ही उभी राहते. कृष्ण आणि दुष्यंत जवळ येते आणि या दोघांना म्हणते, मागील काही दिवसांपासून मी जशी वागतेय त्यावरून तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल की मी आता बदलली आहे. मी आता चांगुलपणाने वागायचं ठरवलं आहे. दुष्यंत तोंड वाकडं करतो. आढळरावांचा सुद्धा विश्वास बसलेला नसतो. बाळजाबाई कृष्ण आणि दुष्यंतला म्हणते, माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा की मी आता पूर्ण बदलली आहे आणि यानंतर मी कधीच वाईट वागणार नाही, चुकीचं वागणार नाही. असं म्हणून बाळजाबाई कृष्ण आणि दुष्यंतची सुद्धा हात जोडून माफी मागते. परंतु या दोघांना, आढळरावांना कोणालाच बाळजाबाईचा विश्वास पटत नाही की बाळजाबाई बदलली आहे. फ्रेंड्स, बाळजाबाई बदलली आहे हे आपल्याला कळतं आहे, पण आढळराव, कृष्णा, दुष्यंत यांच्या जागेवर उभं राहून विचार केला ना, तर त्यांचं सुद्धा काहीच चुकत नाही आहे. ज्या बाईने मागील 26 वर्ष त्यांचा रात्रंदिवस छळ केला आहे, कटकारस्थानं केली आहे, ती बाई अचानक एका घटनेने बदलली आणि मागील 2 दिवसांपासून चांगली वागते. म्हणून तिच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. त्यामुळे या तिघांचं सुद्धा काहीच चुकत नाही आहे. पण बाळजाबाई बदलली आहे, तिच्या डोळ्यात आपल्याला हे दिसतंय आणि तिच्याबरोबर सगळे वाईट वागताय ते पाहून वाईट वाटतं, एवढं मात्र खरं. आणि इकडे पूजा ही तिच्या घरी निवांत झोपलेली असते आणि तिच्या रूममध्ये सावित्री ढसाढसा मुसमुसून रडत असते. पूजाला जाग येते. पूजा उठून बसते आणि विचारते, ए आई, काय झालं? काय रडतेस सकाळी सकाळी? तर सावित्री टाहोच फोडते आणि म्हणते, अगं पूजा, सगळं संपलं, त्या समोरचा विषयच संपला. तर पूजा ही आजूबाजूला पाहते आणि भक्ती नाही आहे हे पाहून ती सावित्रीला रात्री झालेला सगळा प्रकार सांगते की रात्री समर आला होता आणि त्याने आपला पुढचा प्लॅन मला सांगितला आहे. हे ऐकून सावित्रीला खूप आनंद होतो आणि ती आनंदाने उड्याच मारू लागते. तर पूजा म्हणते, आई थोडी शांत राहा. आम्ही पुढील काही दिवस ना सगळ्यांसमोर असं दाखवणार आहे की आम्ही एकमेकांपासून वेगळे झालो आहोत. आमचं आता एकमेकांवर प्रेम नाही आहे. आणि मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बँड बाजा बारात घेऊन मी रांगणे पाटलांची सून बनून त्या घरी जाणार. हे ऐकून सावित्री खूप खुश होते, आनंदाने उड्याच मारू लागते. या दोघी एकमेकींना घट्ट मिठी मारतात. आणि इकडे अनुसूया तिच्या रूममध्ये असते. तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि म्हणतात, कारभारीबाई आलो बरं का मी. तर अनुसूया त्यांच्यावर चिडून बसते, रुसून बसते. आढळरावांना हे समजतं. आढळराव विचारतात, काय झालं? कुणी रुसलंय जणू? आणि आढळराव अनुसूयाजवळ येतात आणि विचारतात, काय झालं? इतक्या दिवसानंतर आम्ही परत आलो आणि तुम्ही आमच्या रुसून बसला व्हय? तर अनुसूया म्हणते, रुसून नाही बसायचं तर काय करायचं? इतक्या दिवसानंतर तुम्ही परत आला आणि लगेच कृष्णाला भेटायला गेला. इतका वेळ झाला, येथे आला सुद्धा नाही. तुम्हाला बायकोची आठवण आली नाही, मग मी का नाही रुसायचं? तर आढळराव म्हणतात, अगं अनुसूये, कृष्णावर हल्ला झालाय कळलं मला. तिच्या तब्येतीची विचारपूस करायला गेलो, पण तेथे मला वेगळाच धक्का बसला. अनुसूया विचारते, कोणता धक्का? तर आढळराव सांगतात, अगं ती बाळजा अशी काय वागायली आहे? मला तर काही कळतच नाही. त्या बाळजाने माझी माफी मागितली. काय सांगू तुला, अंगणात ते पाण्याचं तबक ठेवलं, मला खुर्चीवर बसवलं, माझे पाय धुतले, हात जोडून माझी माफी मागितली सगळ्या पापांसाठी. अनुसूयाला सुद्धा मोठा धक्काच बसतो. अनुसूया म्हणते, अहो काही नाही, ही सगळी नाटकं आहे तिची. आढळराव म्हणतात, वय ते कळतंय मला, नाटकं आहे तिची, पण वागणं पाहून धक्का तर बसला ना. आणि पण मला त्या समरबद्दल सुद्धा कळलंय बरं का, तो त्या पूजाच्या नादी लागलाय. तर अनुसूया सांगते, अहो मी त्याला समजून सांगितलंय, आता तो तिचा नाच सोडल. आढळराव म्हणतात, नाही, समर्थ सुद्धा मला कळतं, त्याचं वयच आहे प्रेमात पडायचं आणि 26 वर्ष त्याने इतका त्रास सहन केलाय, मग असं होऊच शकतं. पण ही पोरगी नाही, ही पोरगी आपल्या घराण्याच्या वाऱ्याला उभं राहण्याच्या सुद्धा लायकीची नाही आहे. त्यामुळे त्याला समजावून सांग, त्या पूजापासून लांब राहा आणि जेव्हा योग्य वेळ असेल, योग्य मुलगी भेटेल, आपण त्याचं लग्न लावून देऊया. अनुसूयाला सुद्धा हे पटतं. आढळरावांनी अनुसूया आणि समरला चांगलं ठणकावून सांगितलेलं आहे. थोड्या वेळानंतर आढळराव आणि घरातील सगळेजण जेवायला डायनिंग टेबलवर बसलेले असतात. तेवढ्यात दुष्यंत हा जेवायला येऊन बसतो आणि बाळजाबाई सगळ्यांना वाढत असते. आढळराव विचारतात, काय रे दुष्यंता, कृष्णा कोठे? तर दुष्यंत सांगतो, कृष्णा जेवणार नाहीये. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. आढळराव विचारतात,
जेवणार नाही म्हणजे असं कसं? जेवायची वेळ आहे ना, जेवायला पाहिजे. आणि इतक्या दिवसाने मी घरी परत आलो, मला असं वाटलं सगळे एकत्र बसून मस्त जेवतील आणि आजच तिला जेवायचं नाहीये. तर दुष्यंत सांगतो, तिने सकाळचा नाश्ता आहे ना थोडा जास्तच केला होता, हेवी ब्रेकफास्ट झालाय, म्हणून ती म्हणाली आता जेवणाची इच्छा नाहीये, ती फक्त ताक पिणार आहे. तर बाळजाबाईला खूप काळजी वाटते आणि बाळजाबाई म्हणते, काय, फक्त ताक पिणार आहे? म्हणजे सकाळी नाश्ता केलाय आणि रात्रीच्या जेवणापर्यंत दिवसभर फक्त ताक पिणार? असं कसं? असं बिलकुल नाही चालायचं. मी ना, चला आता तिला घेऊन येते, माझ्या सुनेला मी घेऊन येणार, असं म्हणून बाळजाबाई कृष्णाला घ्यायला रूममध्ये जाते. हे पाहून आढळराव, दुष्यंत, अनुसूया, घरातील सगळ्यांना जबर धक्काच बसतो. आणि आढळराव म्हणतात, दुष्यंता, या बाळजाबाईच्या मानगुटीवर जे सौभाग्यवतीचं भूत बसलंय ना, ते उतरावं लागेल बरं का. दुष्यंत आणि सगळेजण हसू लागतात. तर आढळराव म्हणतात, अरे बाबा, हसण्याची गोष्ट नाहीये, खरंच ही इतकं गोड वागते ना, उगाच अजीर्ण व्हायचं, डायबिटीस शुगर वाढायची आमची. अनुसूया म्हणते, अहो तुम्ही टेन्शन घेऊ नका, 2-4 दिवसाचं नाटक आहे, नाटक लवकरच संपल तिचं. आढळरावांना सुद्धा हे पटतं. तर जयकांत म्हणतो, काकासाहेब, जोपर्यंत काकीसाहेब चांगलं वागताय ना तोपर्यंत एन्जॉय करून घ्या, नाहीतर रोज सकाळी तुमची हे ऐकून आढळराव, दुष्यंत सगळेजण हसू लागतात. आणि तेवढ्यात बाळजाबाई कृष्णाला जेवायला घेऊन येते. कृष्णा म्हणते, अहो मला नाही जेवायचंय, मला भूक नाहीये. तर बाळजाबाई म्हणते, असं कसं? तुला जेवावंच लागेल, चल बस, मी तुला स्वतःच्या हाताने भरवते. अनुसूया तोंड वाकडं करते. बाळजाबाई म्हणते, अगं हट्टाने, तुझ्यासाठी मी आमरस पुरी केली आहे आणि तूच नाही जेवायचं मग कसं? माझ्या हाताने का होईना 2 घास का. आढळराव कृष्णा आणि दुष्यंतकडे पाहतात, म्हणतात, आश्चर्य आहे, आश्चर्य आहे. कृष्णा म्हणते, अहो पण मला भूकच नाहीये, मग कसं जेवणार? तर बाळजाबाई तिला हट्टाने रस आणि पुरी वाढते. दुष्यंतला सुद्धा रस आणि पुरी वाढते. त्यानंतर सगळेजण रस आणि पुरीचा आस्वाद घेतात. सगळ्यांनाच ती आवडते. आणि मग बाळजाबाई स्वतःच्या हाताने कृष्णाला रस आणि पुरी भरवते. त्यामुळे आढळराव, दुष्यंत, अनुसूया या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. काय बोलावं हे कृष्णा, दुष्यंत आणि आढळरावांना कळतच नाही. आणि मग बाळजाबाई ही दुष्यंतला विचारते, काय रे दुष्यंता, आज मी कृष्णाला घास भरवला तेव्हा तुम्हाला थांबवलं नाही, काल तर तुम्हाला थांबवलं होतंस, तुला असं वाटलं मी जेवणात काहीतरी मिक्स केलं. कृष्णा आणि दुष्यंतला आठवतं की काल रात्री काय घडलं होतं. आणि मग कृष्णा दुष्यंताला म्हणते, आता तुझा माझ्या वागण्यावर थोडा तरी विश्वास बसलाय, मी तुमचा थोडा तरी विश्वास जिंकलाय, यावरून मला हे कळून येतं. आणि तेवढ्यात अनुसूया म्हणते, अरे रे, काय मिचमिचीत रस बनवलाय, थोडा पण गोडवा नाही याच्यामध्ये. सगळ्यांना समजतं अनुसूया जाणून बुजून असं बोलते. बाळजाबाईला वाईट वाटतं, पण आढळराव अनुसूयाला चांगलंच सुनावतात. अनुसूये, रस खूप चांगला आहे आणि तिने आपल्या कारखान्यातलाच गूळ घातला असेल, उगच रसाला नाव ठेवू नको, अन्नाला नाव ठेवू नये. अनुसूयाची चांगली जिरते. बाळजाबाई खुश होते. घरातील सगळ्यांना सुद्धा हे पटतं की जेवणाला नाव नाही ठेवलं पाहिजे आणि चांगलं असेल तर नाहीच नाही. आढळराव सगळ्यांना जेवायला सांगतात. आणि मग पाहता पाहता संध्याकाळ होते. आढळरावांच्या घरी आढळरावांनी सगळ्यांना बोलवलेलं असतं. सगळे हॉलमध्ये जमलेले असतात. अनुसूया सांगते, समर बाहेर गेलाय, तो काही आलेला नाही. आढळराव म्हणतात, ठीक आहे. मैनावती विचारते, भाऊजी तुम्ही सगळ्यांना इतकं अर्जंट का बोलावून घेतलंय? तर आढळराव सांगतात, आता इतके दिवस मी घराबाहेर होतो, तर मी असं ठरवलं की आता आपण घरी जातोय तर आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी काही भेटवस्तू घेऊन जाव्या, म्हणून तुम्हाला सगळ्यांना भेटवस्तू द्यायला बोलवलंय. सगळे खूप खुश होतात. आणि मग आढळराव एक एक करून घरातील सगळ्यांना भेटवस्तू वाटतात. दलपत, मैनावती, जयकांत, त्यानंतर अनुसूया, समर, कृष्णा, दुष्यंत या सगळ्यांना ते भेटवस्तू वाटतात. पण बाळजाबाईला काही भेटवस्तू देत नाही. बाळजाबाईसाठी त्यांनी काहीच आणलेलं नसतं. पण तरीही बाळजाबाईला वाईट वाटत नाही. बाळजाबाई उलट आढळरावांचं कौतुकच करते. आढळराव, खरंच तुम्ही सगळ्यांसाठी छान गिफ्ट आणले आहेत, ज्याला जे आवडेल, ज्याला जे वापरता येईल अशा वस्तू आणल्या, खरंच खूप छान आणल्या आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच बरं वाटतं. पण बाळजाबाईला कुणी काय आणलेलं नाहीये, आढळरावांनी काय आणलेलं नाहीये हे कोणाच्या लक्षात येत नाही. कृष्णा म्हणते, आबा खरंच खूप छान साडी आहे, मला आवडली. आढळरावांना आनंद होतो. सगळ्यांना आपापले गिफ्ट्स आवडलेले असतात. आणि मग मैनावती आढळरावांना विचारते, भाऊजी तुम्ही सगळ्यांसाठी भेटवस्तू आणल्या, पण बाळजाबाईसाठी नाही आणली. हे ऐकून सगळ्यांनाच वाईट वाटतं की खरंच आढळरावांनी बाळजाबाईसाठी भेटवस्तू नाही आणली आहे. पण अनुसूया चिडते आणि मैनावतीला जाब विचारते, ए मैनावती,
ते बाळजाबाईसाठी का गिफ्ट आणतील? त्यांचा आणि बाळजाबाईचा काय संबंध आहे? आता ते नवरा बायको नाही आहे, त्यांचं नातं संपलं आहे आणि बाळजाबाई या घरातली नाही आहे, ती बाहेरची आहे, बाहेरची. बाळजाबाईला खूप वाईट वाटतं. बाळजाबाईच्या डोळ्यात पाणी येतं. कृष्णालासुद्धा वाईट वाटतं आणि बाळजाबाई रडत रडत तेथून जाऊ लागते. पण तेवढ्यात कृष्णा बाळजाबाईला थांबवते. थांबा बाळजाबाई. कृष्णाने बाळजाबाईला का थांबवलंय हे कोणालाच कळत नाही. बाळजाबाई डोळे पुसते आणि कृष्णा ही बाळजाबाईकडे पाहत असते. आता कृष्णाने काय ठरवलंय हे थोड्या वेळानंतर कळेल. आणि इकडे सावित्रीच्या घरी सगळ्यांना खूप गरम होत असतं. सावित्री, भक्ती, पूजा या वारा घालत असतात एकमेकीला. त्यांना गरम होत असतं आणि सावित्री म्हणते, अगं बाई, हा सूर्यनारायण काय आपल्याच घरात येऊन बसला काय? किती उकडतंय, किती गरम होतंय. पूजा ही तोंड वाकडं करते आणि तेवढ्यात तिला कुल्फीवाल्याचा आवाज येतो. पूजा ही घराबाहेर जाते आणि 2 कुल्फ्या घेऊन येते. एक सावित्रीला देते आणि एक भक्तीला देते. सावित्री विचारते, काय गं पूजे, 2च कुल्फ्या आणल्या का? मला आणि भक्तीला, तुला नाही का आणली? आणि पूजा म्हणते, अरे हो, मला नाही आणली, थांब मी घेऊन येते. आणि पूजा घराबाहेर जाते. आणि इकडे सगळेजण कृष्णा काय करणार याची वाट पाहत असतात. कृष्णा ही बाळजाबाईजवळ जाते आणि बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई, या घराशी तुमचं कोणतं नातं असो वा नसो, आढळरावांबरोबर तुमचं नातं संपलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण तुमचं आणि दुष्यंत सरकारांचं नातं कुणीच नाकारू शकत नाही आणि त्या नात्याने तुम्ही माझ्या सासूबाई आहात आणि तुमचा मान मी ठेवायलाच हवा. म्हणून आबांनी मला दिलेली ही साडी मी तुम्हाला देते. हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. दुष्यंतला हे बिलकुल आवडत नाही. तर अनुसूयाचा खूप जळफळाट होतो. तिच्या चेहऱ्यावर ते दिसून येतं. बाळजाबाईचा विश्वासच बसत नाही. कृष्णा ही आढळरावांकडे पाहते की आबा, ही साडी मी बाळजाबाईंना देऊ ना? आढळराव नजरेने हो म्हणतात. आणि मग कृष्णा ही बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई, तुम्ही माझ्या सासू आहात आणि तुमचा मान मी ठेवायलाच हवा. म्हणून ही साडी तुम्ही ठेवा, मी तुम्हाला ही गिफ्ट करते. कृष्णा ही असं वागतीये त्यामुळे बाळजाबाईला खूप आनंद होतो. बाळजाबाई विचारते, खरंच तू ही साडी मला देतेस का? तर कृष्णा म्हणते, हो बाळजाबाई, तुमचा हक्क आहे यावर मी तुम्हाला ही साडी देतीये, घ्या. बाळजाबाई ही साडी घेते, खूप खुश होते. अनुसूयाचा जळफळाट झालेला असतो. अनुसूयाला राग आलेला असतो, पण ती सगळ्यांसमोर काही बोलत नाही. बाळजाबाई या साडीकडे पाहते, साडीवरून हात फिरवते आणि रडू लागते. ती खूप इमोशनल होते आणि कृष्णाला घट्ट मिठी मारते. पण कृष्णा काही तिला मिठीत घेत नाही. दुष्यंतला सुद्धा हे नाटकच वाटत असतं आणि अनुसूयाच्या नाकातून तर धूरच निघत असतो. इतका तिला राग आलेला असतो हे सासू सुनेचं प्रेम पाहून. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, खूप छान साडी आहे बरं का, मी माझ्या खोलीत ठेवून येते. असं म्हणून बाळजाबाई रूममध्ये निघून जाते. कृष्णाने जे काही केलं ते अगदी योग्यच केलेलं असतं. आढळरावांनी सुद्धा होकार दिलेला असतो, पण अनुसूया चिडलेली असते. आणि मग इकडे पूजा ही कुल्फी घेण्यासाठी घराबाहेर येते आणि हा कुल्फीवाला दुसरा तिसरा कुणी नसून समर असतो. एक कुल्फी, एक कुल्फी, अशी त्याची नाटकं सुरू असतात आणि त्याने अगदी कुल्फीवाल्याचाच वेश धारण केलेला असतो. पूजा त्याच्याजवळ येते आणि विचारते, ए कुल्फीवाला, अजून एक कुल्फी मिळेल का? तर समर म्हणतं, वय वय, काय नाही मिळणार, तुम्हाला सगळं मिळणार, कुल्फी पण मिळणार, मी पण मिळणार, गोड गोड कुल्फी मिळणार. असं म्हणून समर हा चक्क पूजाला जवळ घेतो, एकदम आपल्या मिठीत. पूजा म्हणते, अरे काय करतोय, कुणी पाहिल ना, भक्ती पाहिल. तर समर म्हणतो, पाहू दे ना मग, काय टेन्शन आहे, तेवढंच ती काहीतरी शिकेल. पूजा म्हणते, अरे सोड. तर समर म्हणतो, तुझं कसं आहे ना, तू आहे ना रानमेवा आहे, रानमेवा, जो या गावात जन्माला आला, शहरात वाढला, तेवढाच गोड, तेवढाच तिखट, आहा, काय रानमेवा आहेस तू. पूजा ही स्वतःला त्याच्या तावडीतून कसं बसं सोडवते आणि समर तिला एक कुल्फी देतो, पण चक्क या कुल्फीची पप्पी घेऊन, आणि म्हणतो, अजून गोड करून दिली आहे बरं का. तर पूजासुद्धा रोमॅन्टिक होते आणि म्हणते, असं का, थांब, मग ही गोड कुल्फी आपण दोघांनी अर्धी अर्धी खायला पाहिजे. असं म्हणून पूजा या कुल्फीचा एक घास खाते आणि समरला म्हणते, मी सुद्धा अजून गोड करून दिली आहे. मग समर एक घास खातो, तो म्हणतो, अजून गोड करून दिली आहे. आणि हे दोघे अर्धी अर्धी कुल्फी एकमेकांची खात असतात. चांगलेच रोमॅन्टिक होतात. आणि इकडे आढळरावांनी एक बैठक बोलवलेली असते. अनुसूया, कृष्णा, दुष्यंत या सगळ्यांना बोलवलेलं असतं आणि अनुसूया पुन्हा एकदा तोच विषय काढते. कृष्णा,
तू जे काही केलंय ना ते मला बिलकुल पटलेलं नाही आहे. तुला यांनी इतक्या प्रेमाने साडी दिली आणि तू ती साडी त्या बाळाला दिली. काय गरज होती याची? कृष्णा म्हणते, अनुसूयाबाई, शेवटी त्या माझ्या सासूबाई आहेत. मी त्यांची सून आहे आणि या घरातली प्रत्येक नाती जपणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून मी असं केलं. दुष्यंतला हे पटत नाही, अनुसूयाला सुद्धा पटत नाही. अनुसूया पुढे काही बोलणार इतक्यात आढळराव चिडून म्हणतात, बस झालं अनुसूये, हा काय विषय का बोलायचा? साडी कोणाला दिली, कशाला दिली? अगं हा खूप थिल्लर विषय आहे. याबद्दल बोलण्यासाठी मी तुम्हाला इथे नाही बोलवलंय. अशा विषयावर बोलून आपल्याला आपला वेळ वाया घालवायचा आहे का? अनुसूया खूप चिडते की हा माणूस मला सगळ्यांसमोर अपमानित करतोय, पुन्हा पुन्हा मला गप्प बसवतोय. आढळराव हे सगळ्यांना समजावून सांगतात, मी तुम्हाला इथे यासाठी बोलवलंय की ती बाळजा जे काही वागतीये ते खरंच वागतीये, चांगुलपणाचं नाटक करतीये, तिचं नेमकं चाललंय तरी काय हे आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि तुमच्या कोणाकडे जर एखादी आयडिया असेल, कल्पना असेल तर ती सांगा की आपण त्या बाळजाबाईचं खरं रूप कसं बाहेर आणू शकतो, की ती खरंच सुधारली आहे की नाटक करतीये हे आपल्याला कळायला हवं. तेवढ्यात कृष्णाला एक आयडिया सुचते आणि कृष्णा आढळरावांना सांगते, आबा, माझ्यावर आणि बाळजाबाईवर हल्ला होण्याआधी गावकऱ्यांनी बाळजाबाईला धमकी दिली होती, जीव घेण्याची धमकी दिली होती, कारण बाळजाबाईने गावकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या आहेत आणि व्याजामुळे त्यांना खूप त्रास होतोय. त्यामुळे मी आणि दुष्यंत सरकारांनी असं ठरवलं होतं की गावकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत करायच्या. म्हणून मी बाळजाबाईच्या रूममध्ये गेले आणि त्यांच्या पेटीतून जमिनीची सगळी कागदपत्रं शोधून काढली. मग पंचायतीच्या ऑफिसमध्ये जी कागदपत्रं आहेत, नोंदी आहेत, त्या आम्ही मॅच करून पाहिल्या आणि त्या एकदम बरोबर आहेत. त्याचबरोबर दुष्यंत सरकारांनी सुद्धा 5 गावातील शेतकऱ्यांशी चर्चा केली आहे आणि यावरून आम्हाला असं कळलं की बाळजाबाईने खरंच गावकऱ्यांच्या खूप जास्त जमिनी लुबाडल्या आहेत आणि या लुबाडलेल्या जमिनी आणि बाळजाबाईच्या नावावर असलेल्या जमिनी हीच बाळजाबाईच्या म्हातारपणाची सोय. त्यांच्याकडे खूप जास्त पैसा आहे, बक्कळ पैसा आहे आणि या पैशाच्या जीवावरच त्या सगळ्या माणसांना मॅनेज करत असतात, ही सगळी कटकारस्थानं करत असतात. आपण जर हे जाणून घ्यायचं असेल की बाळजाबाई खरंच बदलल्यात की नाटक करताय, तर आपल्याला एक काम करावं लागेल. आपण पंचायत भरवायची आणि त्या पंचायतीमध्ये बाळजाबाईने ज्या ज्या गावकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या आहेत त्या गावकऱ्यांच्या सगळ्या जमिनी त्यांना परत करायला सांगायच्या. त्याचबरोबर गावकऱ्यांना बाळजाबाईने दिलेली कर्ज माफ करायला सांगितली आणि जर बाळजाबाईने हे सगळं केलं तर बाळजाबाई बदलल्या आहेत यावर आपण विश्वास ठेवायचा. कृष्णाने जे काही सांगितलं त्यावर दुष्यंत, आढळराव, अनुसूया या सगळ्यांना विश्वास बसतो. या सगळ्यांना ही आयडिया पटते आणि अनुसूया मनातल्या मनात विचार करते, वा कृष्णे वा, काय कोंडीत पकडलंय बाळजाला. आता बाळजाबाईला जर हे नाटक करायचं असेल ना तर तिला सगळ्या जमिनी परत द्याव्या लागतील आणि ती खरंच भिकेला लागेल आणि जर तिने असं नाही केलं तर तिचं हे नाटक होतं हे सगळ्यांसमोर सिद्ध होईल. भारी आयडिया केलीस तू कृष्णा. आढळराव सुद्धा म्हणतात, कृष्णे, एक नंबर आयडिया झाली आहे. खरंच ही बेस्ट आयडिया आहे. झालं तर गावकऱ्यांचं भलंच होईल, नाहीतर त्या बाळजाबाईचं नाटक आपल्या सगळ्यांसमोर येईल. सगळ्यांना ही गोष्ट पटते, पण बाळजाबाई लपून हे सगळं ऐकत असते. फ्रेंड्स, हा जो सीन आहे म्हणजे जवळपास मागील 8-10 दिवसांपासून आपण बाळजाबाईचं बदललेलं रूप पाहतोय आणि आपल्या सगळ्यांचा विश्वास बसला आहे की बाळजाबाई बदलली आहे, सुधारली आहे. पण आजच्या एपिसोडच्या शेवटी हा जो सीन आहे जेथे बाळजाबाई ही लपून या सगळ्यांचं बोलणं ऐकते, यावरून अशी शंका येते की बाळजाबाई खरंच बदलली आहे की बाळजाबाई चांगुलपणाचं नाटक करतीये तेच कळत नाहीये. मग तुम्हाला काय वाटतं, बाळजाबाई खरंच बदलली आहे की नाटक करतीये? नक्कीच कमेंट करून सांगा आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. बाळजाबाईने आढळरावांची पाय धुवून माफी मागितली, आपल्या सगळ्या पापांचा पाढा वाचला, आढळरावांना सॉरी म्हणाली. हे सगळं पाहून खरंच खूप भारी वाटलं. पण शेवटी जे काही घडलं त्यामुळे बाळजाबाईवर पुन्हा एकदा शंका आली आहे, एवढं मात्र खरं. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड खूप भारी असणार आहे. एक खूप मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, कृष्णा घरातील सगळ्यांना गोळा करेल, तेथे घरातील सगळेजण असतील आणि मग कृष्णा बाळजाबाईसमोर बॉम्ब फोडणार आणि बाळजाबाईला म्हणेल की बाळजाबाई, तुम्ही आमच्या सगळ्यांची माफी मागितली, तुम्ही बदलले आहात असं आम्हाला सांगितलं, पण आमचा तुमच्यावर विश्वास बसत नाही आहे आणि जर तुमची अशी इच्छा असेल की आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवावा की खरंच तुम्ही आता जुन्या कपटी कारस्थानी पापी बाळजाबाई नाही आहात,
तर बदललेल्या, सुधारलेल्या, चांगुलपणा असलेल्या बाळजाबाई आहात, तर तुम्ही आजपर्यंत 5 गावातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी लुबाडल्या आहेत, त्यांना फसवून या जमिनी स्वतःच्या नावावर केल्या आहेत, त्यांना जी कर्ज दिली आहेत, त्यांच्याकडून जे व्याज घेतलं आहे, तुम्हाला त्या सगळ्या जमिनी त्यांना परत कराव्या लागतील आणि सगळ्या लोकांची कर्ज माफ करावी लागतील. हे ऐकून बाळजाबाईला जबर धक्काच बसणार. अनुसूया, दलपत, जयकांत यांनाही जबर धक्का बसेल. मग आता बाळजाबाईचं उत्तर काय असणार? 2च उत्तरं असतील. एकतर बाळजाबाई जमिनी परत करेल किंवा मग बाळजाबाई यासाठी नकार देईल. तिने जर जमिनी परत केल्या तर ती सुधारली यावर सगळ्यांचा विश्वास बसेल आणि तिने नकार दिला तर हे सगळं तिचं नाटक होतं हे सुद्धा सिद्ध होईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.